इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, प्रथम सत्र 2023 व 24. तोंडी चाचणीची उत्तरे इथे लिहावे. आपल्याला इथे तोंडी प्रश्न विचारण्यात येतील आणि ते आपल्याला इथे लिहायची आहे. त्यानंतर आपण प्रश्न पहिला पाहूया. खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा. पहिला आहे आकारानुसार चढत्या क्रमाने नावे लिहा. पहिला आहे जीवाणू, कवक, विषाणू आणि शैवाल. तर आकारानुसार आपल्याला ते चढत्या क्रमाने लिहायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया की दुसरा प्रश्न अनुवंशिकतेने येणाऱ्या रोगांची यादी करा. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न राजधातूंचे 2 उपयोग लिहा. ड प्रश्न आहे एड्सचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्त चाचणीचे नाव लिहा. त्यानंतर आपण पाहूया ई हवा प्रदूषणावर 2 प्रतिबंधात्मक उपाय सुचवा. 2 गुणाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहूया ई प्रश्न, तो म्हणजेच खालील रासायनिक समीकरण पूर्ण करा. तर आपल्याला दिलेले आहेत Na++ याच्यात बॉक्समध्ये आपल्याला येईल आणि त्याचा आपल्याला दिलेला आहे अनुअंक 281 आणि रिकाम जाग्या. प्रश्न दुसरा आहे खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा. 10 गुण आहे टोटल. पहिला आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. अणूंची संरचना आपल्याला दिलेली आहे. केंद्रकचे 2 प्रकार, न्यूट्रॉन आणि एक असेल आपला दुसरा, तो बॉक्समध्ये आपल्याला लिहायचा आहे पाहून. केंद्रकारकावरील भाग तो आपल्याला इथे लिहायचा आहे. म्हणजे 2 गुणाचा प्रश्न आहे. ब प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? योग्य पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा. तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरण्यात येते ते आपल्याला दिलेले आहेत. तर ते ऑप्शन बरोबर असेल तर ते आपण इथे लिहायचं आहे. क प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखून त्यास गोल करा. पितळ, कांस्य, लोखंड आणि पोलाद यापैकी गटात न बसणारा जो शब्द आहे त्याच्यावर आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर आपण पाहूया ड प्रश्न जडत्वाचा प्रकार लिहा. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत असतो. ई प्रश्न रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा. तर आपल्याला सूत्र आहे दाब बरोबर ज्याच्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ आणि त्याचं वरचं ते आपल्याला बॉक्समध्ये लिहायचं आहे. 1 गुणाचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया ई प्रश्न 2 उदाहरणे लिहा. धातू सदृश्याची आपण 2 उदाहरणे लिहायची आहेत आणि कलील याची 2 उदाहरणे लिहायची आहे. त्यानंतर आपण पाहूया फ पाणी प्रदूषण यावर 2 घोषवाक्य तयार करा. 2 गुणाचा प्रश्न आहेत, महत्त्वाचा प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3 खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. आपल्याला दिलेले आहेत हृदयविकाराची मुख्य कारणे कोणती ते लिहा. 2 गुणाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पुढे सरकूया की ब प्रश्न पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कधी जाहीर केली? योग्य पर्यायास गोल करा. कधी जाहीर केली त्याच्यावर आपल्याला गोल करायचं आहे, जे ऑप्शन बरोबर असेल त्याच्यावर. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, तो म्हणजेच क उमेशने पाण्याचे सूत्र H3O असे लिहिले आहे. या रेणुसूत्रातील चूक शोधून अचूक रेणुसूत्र पुन्हा लिहा. ड प्रश्न आहेत आमच्यातील फरक काय ते लिहा. धातू आणि अधातू फरक स्पष्ट करा आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ई प्रश्न आहेत हरितगृह वायूंची यादी करा. 2 गुणाचा प्रश्न आहे. ई प्रश्न आहेत समजा तुमच्या परिसरात भूकंप होत आहे, ते अशावेळी कोणत्या 2 बाबी करशील ते लिहा. तर 2 बाबी लिहायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. तर अ पाहूया ओळखा पाहू मी कोण? मला केंद्रक, प्रदव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. तो कोणता आहे तो आपण लिहूया. ब प्रश्न आहेत पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यापासून मिळणाऱ्या संयुगाची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने लिहा. तर याची जी सी संयुजा 4 आणि ओ संयुजा 2 याची तिरकस रेणुसूत्र आपल्याला लिहायचं आहेत आणि रेणुसूत्र पूर्ण याच्यात सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर क प्रश्न आहे की खालील तक्ता पूर्ण करा. राशी आणि एकक दिलेले आहेत. तर इथे न्यूटनची राशी कुठली होती? विभवांतरची आपण इथे एकक ते आपण लिहूया. की ड प्रश्न धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तू काय करशील ते लिहा. आहेत दरड
कोसळण्यासाठी कोणते 2 कारणे लिहा. तर 2 गुणाचा प्रश्न आहे. ई प्रश्न आहेत. खालील दिलेल्या चित्राचे नाव लिहा. आपल्याला दिलेलं आहे चित्र, त्याचं आपल्याला इथे नाव लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. अ आहे, खालील तक्ता पूर्ण करा. मूल्यद्रव्य आपल्याला दिलेले आहेत, अणुअंक दिलेले आहेत आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनाची संख्या आपल्याला इथे लिहायची आहेत. क्लोरीनची अणुअंक किती आहे तर 17, तर त्याचं बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन आपल्याला इथे लिहायचं आहेत. नायट्रोजन दिलेलं आहे, त्याचं अणुअंक 7 आहे आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर ब प्रश्न आहेत. खालील परिपथाची विद्युत घटकांची नावे लिहा. आपल्याला घटकांची नावे लिहायची आहेत 2. त्यानंतर आपण पुढे सरकूया. क प्रश्न, संकल्पचित्र पूर्ण करा. आम्ल दिलेलं आहे इथे आपल्याला दिलेले आहेत इंधन ज्वलन. ऑक्साईडे दिलेले आहेत आपल्याला SO2, NO2, CO2 आणि इथे दिलेले आहेत आम्ल आणि इथे काय होईल आणि इथे काय होईल ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. ड प्रश्न आहे की समस्थानिकांचे 2 उपयोग लिहा. 2 गुणाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहूया, तो म्हणजेच ई प्रश्न, कोरड्या विद्युत गटाची आकृती काढून नावे द्या.